ह्या पद्धतीने मस्त चमचमीत भोगीची भाजी नक्की करून खा। सुरुवातीला मिक्सर जारमध्ये अर्धा वाटी भाजलेले शेंगदाणे, 2 चमचे सुके खोबरे, 1 चमचा तीळ, अर्धा चमचा जिरे बारीक करून घ्यायचे। कढईमध्ये 4 ते 5 चमचे तेल घेऊन पाव चमचा मोहरी, 4 ते 5 कढीपत्त्याची पाने, 5 ते 6 बारीक केलेला लसूण, पाव चमचा हिंग पावडर, थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून परतून एक बारीक चिरलेला कांदा परतून त्यामध्ये आपल्या आवडीनुसार सर्व भोगीच्या भाज्या घालून चांगले 5 मिनिटे तेलावर परतून घ्यायचे। त्यामुळे भाजी चवीला छान लागते व पटकन शिजते। सर्व भाज्या परतल्यानंतर तयार केलेला मसाला 2 ते 2.5 चमचे मसाला तिखट, पाव चमचा हळद पूड, चवीपुरते मीठ घालून चांगले परतून घ्यायचे। आता भाजी आपणाला कितपत पातळ हवी आहे त्या अंदाजानुसार पाणी घालून मंद आचेवर 5 ते 7 मिनिटे भाजी शिजवून घ्यायची। अधूनमधून 1 ते 2 वेळा भाजी वर खाली करायची। सर्वात शेवटी अर्धा चमचा गरम मसाला व बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मिक्स करायचे। मस्त चमचमीत भोगीची भाजी तयार आहे। रेसिपी नक्की ट्राय करा।